काय अलाउड नाही असलं. काय काय अलाउड नाही असलं. सिरियसली? सिरियस, एकदम सिरियस. हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आम्ही एक प्यार हुआ इकरार हुआ करत कामासाठी निघालोय. थांबा जरा, कविता येते. कविता, प्रीतिशा आहे घरी? भांडी आय थिंक मांडलेली नाही आहेत, ओट्यावर काढून ठेव. बहुतेक मांडलेली नाही आहेत. बाय. तर आम्ही ना खूप महत्त्वाच्या कामासाठी निघालो आहे. ज्यांची मुलं 11वीला 12वीला आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं काम असणार आहे. आणि इकडं अंधार येतं असं बोलूया. तर आम्ही कशासाठी निघालो आहे तर गाडीत बसल्यावर राहून सांगतीलच. चला. किती सुंदर झालं ना पावसामुळे वातावरण. किती चिघळले गेलेत बघा ऐकणे. यार कॅमेरा ऑन केलं की पहिले हे दिसतं 1 2 3 आणि ते खूप असे सुजल्यासारखे आलेत यावेळेला. मोठे मोठे आलेत. छोटे आले तर डाग नाही पडत, निघून जातात पटकन. आणि मी ती क्रीम लावतीये त्यामुळे ते दुखायचं कमी होतं लगेच आणि बसलं जातं. बट तरी सुद्धा हा आता झालाय, कवर होत आलाय. इथे 2 बरोबर आहे. जे खरं आहे तेही तुम्हाला दाखवलं पाहिजे. बरं, आम्ही आता खूप महत्त्वाच्या कामासाठी निघालोय. जे आहोंनी मला असं वाटतं खूप लवकर सुरू केले ते काम करायला. जे 11वी 12वी झाल्यानंतर मुलांना गरजेचं आहे आणि पॅरेंट्ससाठी महत्त्वाचं आहे. तर आहोत सांगतील की कशासाठी निघालोय आपण. आम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटचे ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहेत ना ते व्हेरीफाय करायला चाललोय. तसं डोमेसाईल सर्टिफिकेट ॲप्लिकेशन ऑनलाईन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं होतं, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले. जसं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट्स, आधार कार्ड आणि बोर्ड सर्टिफिकेट्स, शाळा सोडण्याचा दाखला वगैरे असे बरेच डॉक्युमेंट्स होते. मग ते सगळे अपलोड केले आणि मग त्यांनी सांगितलं की नियरेस्ट तुमचं जे तहसील ऑफिस आहे, इथं आमच्या इथे निगडीला आहे अप्पर तहसील ऑफिस, तर तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट सगळे मूळ कागदपत्र व्हेरीफाय करा आणि मग ते ऑनलाईन ॲप्लिकेशनचा जो नंबर आहे तो तिथं रिसिप्ट दाखवा त्यांना आणि मग ते प्रोसेस होईल. आणि ते ऑनलाईनच तुम्ही लॉग इन पोर्टलमध्ये जाऊन आपले सरकार वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही लॉग इन करून त्याच्यातून ते डाउनलोड करू शकता. किती खर्च आहे टोटल डोमेसाईलला? 69 रुपीज. ऐकलं, ओनली 69 रुपीज. कोणत्याही एजंटकडे जायची गरज नाही. बघूया की कसं कसं होणार आहे काम. 11 वाजतात, शुक्रवार आहे आणि शुक्रवार असून सुद्धा आम्ही वेळ काढलाय या कामासाठी. कारण दादा आज थोडा आजारी आहे, नरमलाय दादा, गरम झालाय थोडा. तर एकच डोस रात्रीचा गेलाय पोटात, सकाळी पण गेलाय दुसरा. हा, आणि आता दादा लगेच ठणठणीत टुणटुणीत झालेला आहे म्हणून लगेच कामाला लागलाय. नाही हे दाखवू काय डरमेटला पुन्हा मी की लक्ष द्यायचं बंद करू याच्याकडे. हा करेक्ट, सगळ्यात बेस्ट. लक्षच नाही द्यायचं. आधार सेवा केंद्र निगडी इथे आहोत आम्ही. बापरे गर्दी इथे. हे निगडीचं ऑफिस असं आहे इथे. पहिल्या मजल्यावरती जायला सांगितलंय. आम्ही आहोत वल्लभनगरला. आणि संसाराच्या सुरुवातीला ज्या बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जायचो, म्हणजे आम्ही या एरियात राहायचो ना शनी मंदिराजवळ, तर तिथे चाललोय. आज संकष्टी चतुर्थी आहे, बाप्पाचं दर्शन करूया. दुर्वा मिळत आहेत का बघूया. चला, मंदिर आलंय. कुठे लावता गाडी? बाजूला बेकरी आहे, काहीतरी खायला मिळेल. खूप दिवस झाला बेकरी आयटम खाऊन. तशी मी टोस्ट खातीये, असं वेगळं काही. मस्त वाटलं दर्शन घेऊन. 60 नाही, 50ला द्या. ओ प्लीज, थँक्यू. 50ला द्या. पिशवी माझ्या घरच्या बाप्पाला.
घरी आल्याबरोबर लगेच स्वयंपाकाला लागली आहे, कारण वेळ झाला होता. लिटरली 1 वाजले होते आम्हाला परत यायला आणि कामही झालेलं नाही आहे आमचं. म्हणजे जी मॅडम जिच्याकडे हे काम आहे डोमेसाईलचं, तीच सुट्टीवर होती. थांबलो आणि निघून आलो. म्हटलं ठीक आहे, आता पुन्हा जाता येईल. तसं तर आम्ही खूप लवकर हे काम सुरू केले, त्यामुळे वेळ आपल्याकडे भरपूर आहे अजून. तर दुपारच्या जेवणामध्ये पनीर बुर्जी आणि चपात्या बनवलेल्या होत्या. पटकन होणारी ही हाय प्रोटीन रेसिपी. पनीरची भाजी जेव्हा सागरी संगीत बनवायला वेळ नसतो, तेव्हा शॉर्टकटमध्ये ही अशी पनीर बुर्जी बनवायची. थोडक्यात काय, पनीर खाण्याशी मतलब आहे आपल्याला, ते गेलं पाहिजे कशा ना कशा थ्रू पोटात, हो की नाही. तर हे पनीर गावच्या दुधाचं आहे बरं का. आईने मला दूध दिलं होतं आणि ते नेमकं इथपर्यंत पोहोचेपर्यंत फाटलेलं होतं आणि त्याचंच मी पनीर बनवलं होतं. संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही पार्टीला जाणार आहोत बरं का, डिनरसाठी. तर त्या अगोदर सगळं घर आवरून, देवाला दिवा वगैरे लावून, स्वयंपाक करून, स्वतःचं आवरून निघायचं आहे. बरोबर 6 होतात आणि आमची मनीषा बाजूची, आता तुम्ही ब्लॉगमध्ये भेटलाय तिला, जिची मी संक्रांतच म्हणते, वटपौर्णिमेच्या व्लॉगमध्ये जिचे मी स्मोकी आईज करून दिले होते म्हणजेच आयलाइनर चुकलं होतं. तर तिची आज आम्ही ना PhDची पार्टी करतोय. ती PhD झाली आहे, 2 महिने झाले असतील आता या गोष्टीला, आणि आम्ही अजून पार्टी करतोय कारण मध्येच उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या, सगळ्या सुट्ट्यांना गेल्या, आमच्या डेट्स मॅच होत नव्हत्या, एक आहे तर दुसरी नाही, तर आता सगळेजणी आहोत आणि आम्ही फायनली तिची PhDची पार्टी करायला आज निघालो डिनरसाठी. आम्ही तिच्यासाठी एक सुंदर अशी साडीही घेतली आणि बघे तिला ती आवडतीये का, आणि तिने PhD केमिस्ट्रीमधून केली आहे, पण त्या केमिस्ट्रीमधला काय तिचा टॉपिक होता PhDचा हे आपण तिच्याकडूनच जाणून घेऊ. आता आम्ही सगळ्या बाहेर डिनर करणार आहोत, पण घरच्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असायला हवं ना, म्हणून त्यातल्या त्यात स्पेशल असं मी मस्त बासमती राईस, वाटाणे, ज्या काही भाज्या आहेत माझ्याकडे जसं की गाजर, कांदा, टोमॅटो, बटाटा एवढ्याच आहेत, तर हे सगळं घालून पुलाव बनवणार आहे. खरं तर ही खिचडीच आहे, पण आपण खिचडी नाही बोलायचं, आपण पुलाव बोलायचं, कारण असं खिचडी म्हटल्यावर असं वाटतं ना की आपण हॉटेलमध्ये जेवणार आणि घरच्यांना खिचडी करून खाऊ घातली, अन्याय झाला पारे यांच्यावर. तर असं नाही म्हणायचं, असं बोलायचं पुलाव केलाय. हां, तर मी आता पुलाव बनवतीये. चला. आणि हो, मला ना खूप सुंदर अशी ना वेस्टर्न ज्वेलरी रिसीव झाली आहे. आता मी जेव्हा रिसीव झाली आहे बोलतीये ना, तेव्हा ओळखायचं की हे मला प्रमोशनमध्ये आलेलं आहे. हां, तर खूप सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे, क्वालिटी आहे त्या ज्वेलरीला. तर ती कोणत्या ब्रँडची आहे, कशी आहे हे मी दाखवते. मला त्याचा एक शॉर्ट व्हिडिओही बनवायचा आहे आणि आज आम्ही वेस्टर्न घालणार आहोत, तर ती वेस्टर्न ज्वेलरी आहे, तर मला आज ती वापरता सुद्धा येईल, तर तीही मी तुम्हाला दाखवते. हां, तर चला पटकन पुलाव बनवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. आहे की नाही बढिया पुलाव. आता सगळा स्वयंपाक करायला खरंच मला वेळ नव्हता, कारण मला केसही धुवायचे होते, ज्याला मी सकाळपासून तेल लावून ठेवलं अशी होतं. तयार झाली आहे. हा ऑफ शोल्डर ड्रेस आहे, दाखवतेच मी तुम्हाला कसा दिसतोय. ब्रेकआउट्स बघा कसे, कुछ नहीं कर सकते. खूप यंग एजमध्ये ब्रेकआउट नाही आले, त्याचं समाधान मानायला पाहिजे. काय अहो इतकं ऑफ शोल्डर ठीक आहे ना? ओके. याच्यापेक्षा खाली घेतलं तर चालेल? नको ना? हा ॲडजस्ट करता येतो बरं का ड्रेस. असं केसांनी हे एवढं काही दिसणार नाही सोडा, पण मला एवढी सुंदर ज्वेलरी रिसीव झाली आहे, मला तुम्हाला ती दाखवायची आहे. आणि त्याचं पॅकेज बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही गोल्डची ज्वेलरी आहे की काय, एवढं छान, एवढं सुंदर पॅकेजिंग आहे त्यांचं. चला बघूया आपण. ही ज्वेलरी आहे ग्लॅम सूत्र 1, 2 and 3. किती सुंदर आली आहे ना, असं वाटतं असं इथे ठेवल्यावर की गोल्डची आहे की काय. बरं, माझ्या परफ्यूमबद्दल कॉमेंट होती, तर हे बघा, हा माझा परफ्यूम आहे. याचा प्रोनाऊन्स मला नाही येत, सिंगापूर एअरपोर्टवरून मी आणला आहे. मला हा कलर खरंच आवडतो, चांगला पण दिसतो हा कोणत्याही कलर स्किन टोनला. आता सध्याचं जे जनरेशन आहे, माझा झेंजी मुलगा, त्याला विचारूया आपण की त्याला हे कसं वाटतंय. प्रितीश, खूप दिवसांनी मी हा ड्रेस घातलाय ऑफ शोल्डर, कसं वाटतंय? अलाउड नाही असलं तुला. काय अलाउड नाही असलं. काय काय
अलाउड नाही असलं. सिरियसली सिरियसली एकदम सिरियसली. मस्करी करतोस का नाही नाही सिरियसली? फुल सिरियस फुल सिरियस. फुल सिरियस? होय होय. मग काय करू दुसरं घालू? प्लीज पटकन चेंज करून द्या लवकरात लवकर. का रे? असं अलाउड नसतं असं. का? बायकांना असं अलाउड नसतं. मग मुलींना अलाउड असतं. नाही कुणालाच नसतं. माणसं घालू शकतात फक्त. ए हा मस्करी करतोय हा हा मुद्दाम खेचतोय माझी, बाकी काही नाही. रितेश मी वाटते तुझी मम्मा वाटते मी तुझी एकदम वाटते. एकदम 17 वर्षाची आई वाटते परफेक्टली. परफेक्टली. बाहेर असं कुणालाच वाटणार नाही की तू कुठल्या छोट्या मुलाची आई आहे. बिलकुल नाही वाटणार. आणि तुला ते काल मी लिफ्ट मध्ये नाही म्हातारे होते त्यांना दिसत पण नव्हते मी. अरे कपडे दिसत नव्हतं असं नाहीये. कसला आहेस तू? तुला जरा असं हे नाही वाटलं खरंच त्या काकूंना असं नाही, वाटत बिलकुल होतं की मला बाळ नाहीये आणि मी न्यूली मॅरिड आहे? मी तुम्हाला खोटं नाही सांगत. आमच्या सोसायटीत ना एक काका काकू आहेत, आजी आजोबा आहेत आणि त्यांना माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणीच आहेत. त्या काचेला घाण आहे. मला मध्येच असं वाटलं माझा ड्रेस घाण आहे की काय, काच घाण आहे ती. त्यांना खरंच माहिती नव्हतं की मला एवढा मोठा मुलगा आहे. आणि आम्ही 3 जण एकत्र भेटलो लिफ्टमध्ये आणि मग त्या बोलल्या की पहिल्यांदा आम्ही 3घांना तुम्हाला एकत्र पाहिलं. मग मला आठवलं की त्या काकूंना असं वाटत होतं की मी न्यूली मॅरिड आहे. तशी मी न्यूली नाही मॅरिड वाटत, पण ठीक आहे, त्यांना असं वाटलं असेल की कदाचित वाटू शकतं. तर प्रतीश म्हणतो ते आंधळे आहेत. कसला आगाव आहे हा. बरं तू कधी सांगणार आहेस की तू काय करत बसलेला असतोस पीसीवर? काय उद्या सांगशील? उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगू थोडं. नक्की. हा व्हिडिओ मध्ये सांगू ना नंतर. एक खूप चांगला कोर्स आहे प्रितीशकडे जो त्याला फायदा देतोय. तर मी त्याला म्हणते की प्लीज थोडंसं सांग त्या कोर्स बद्दल. तर उद्या सांगेल तू नक्की. सांगशील ना? हा बरं चला आपण आता ज्वेलरी घालूया. खूप दिवसांनी रिंगलाईट चेक करते. मला व्लॉग मध्येही दाखवायचंय आणि याचा एक शॉर्ट व्हिडिओही करायचा आहे. तर हा पहिला बॉक्स. यामध्ये एक असा नेकलेस मी ऑर्डर केलाय जो मला या वेस्टर्नवरती पण जाईल आणि साडीवरती सुद्धा जाईल. हे बघा माझ्याकडे एक ऑलरेडी आहे, बट तो ओनली व्हाईट पर्ल्समध्ये आहे. इथे हा जो आहे तो गोल्ड अँड व्हाईट असा मागवलाय मी. दाखवते. घालून बघूया. हे बघा सुंदर म्हणजे पॅकेजिंग आहे त्यांचं. यामध्ये ब्रेसलेट आहे. हा जो नेकलेस आहे ना तो आय थिंक 590 समथिंग म्हणजे 600 रुपयाच्या अराउंड आहे. आणि हे जे ब्रेसलेट आहे जे अतिशय सुंदर क्वालिटीचं आहे. पॅन्थर आहेत इकडून आणि ग्रीन कलरचा डोळा आहे. दिसला? मस्त आहे. आवडलं मला. हे आय थिंक 999 म्हणजे 1000 रुपयाचे. याला तर इतकी छान पोटली आहे. हे बघा मला खरं सांगते मला एक्सपेक्टेड नव्हतं की यांची ज्वेलरी ही एवढी सुंदर अशी पॅक होऊन येईल. घालून येते. इयरिंग्स पण घातलेत. जाणार आहे. अहो म्हणतात कधी जाणार कधी येणार. मी रेडी आहे बघा. 8ला बरोबर ना. 8ला 5 मिनिटं बाकी आहेत. आमचं 8ला भेटायचं ठरलंय. ब्रेसलेटची क्वालिटी काय आहे माहितीये? सगळ्याचीच छान आहे. हे पण खूप सुंदर आहे बघा. जर का कोणाला ऑर्डर करायचं असेल तर ग्लॅम सूत्र आणि तुम्ही मला कॉमेंट करू शकता. नाही पण मी कशी लिंक सेंड करेन. ठीक आहे चला आवरले का बघते बाकीच्यांचं. वाजव तू. किती वेट करायला लावलं आम्हाला. वाजव तू वाजव हॉर्न. एवढं कशाला आम्हाला डिसाइड करायला लावलं? शिवार गार्डन नाही तुम्ही फुल एसी लगा दो. गेटच्या बाहेर बापरे किती छान आहे. चला महाबळेश्वर जाऊ. देऊ शॉपिंग करू. 2-4 ड्रेसेस घेऊन वापस येऊ. मनीषा कुठे घेऊन आली असतो? काय माहिती प्रिया घेऊन आली आहेस. उतरायचंय फक्त 10-1 प्लेस डिसाईड. आम्ही सगळीकडून गोल फिरून शेवटी घराजवळच्या हॉटेलमध्ये आलोय. आणि इतक्या आगाव आहेत ना या. गर्ल्स टाकते.
लाईव्ह म्युझिक वगैरे असते. हा? नाही ते बोलतायत की संपलंय जेवण, तुम्हाला दुसरं हॉटेल बघावं लागेल. विचार त्याला. अगं विचार खरंच. ओ जेवण संपलं की नाही आता अवेलेबल नाही. व्हिडिओ सुरू आहे. हां फोटो घे. आता खूप छान दिसतोय नाही. छान दिसते, हिरोईन खूप छान दिसते. वेट जे एवढं मेंटेन केलं तो कलरही क्यूट आहे. मजा आली. हाँ यहाँ से स्टार्ट करो, आ जाओ सामने. आ जाओ आ जाओ. यहाँ से आप पीछे पीछे जाओ. प्रवीण पर्यंत ठीक होतं. ज्यादा तकलीफ दे रही हूँ क्या मैं? नाही ना. थँक्यू. हे बघा, हे पहा मनीषा रेड कलरची साडी. सुंदर, खूप सुंदर. चटक तिनंच चॉईस केली होती. मीच चॉईस केली होती पण मला माहित नाही माझ्यासाठी केली होती म्हणून. ती बॉर्डर आहे का मनीषा? मी सुंदर पण आहे. विसरले का कशी आहे. मी आता उद्या याला पूर्ण मस्त ओपन करणार. मला आवडली होती ही साडी मला आवडली. कलर फारच सुंदर. आणि सुंदर दिसणार आहे. येस 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 येस. दिवाळीलाच नसेल आता मी. नाही का? नाही. पार्किंगमध्ये गप्पा मारत बसलोय. पार्किंगमध्ये नाही, सॉरी, खाली पॅसेजमध्ये बिल्डिंगच्या तुम्ही पाहिलं. आणि बरोबर 12 वाजता आम्ही वरती आलोय. तर छान होती आजची मनीषाची पार्टी. नाही सॉरी, डॉक्टर मनीषाची पार्टी. चला, आहोनी फोन करून दमलेत. आहोंचा फोन नाही उचलला गेला. कसा मिस झाला मलाच नाही माहिती या दंग्यामध्ये. एकंदरीत आजचा दिवस एकदमच मस्त गेलाय. आणि याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. चला, उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.